माझ्याकडे जेव्हा यायचे तेव्हा ह्या काही प्रॉब्लेम सांगायचे नाही, यायचे कार्य घ्यायचे आणि जायचा. पण त्या बाईचा जो पती होता तो एक सत्यवादी समजायचा. कारण जेपर्यंत त्याची घरवाली बाई सोबत नाही राय तेपर्यंत घरच्या बाईचे चुगले करत नव्हता. तो एकटा यायचा ना सकाळीच म्हणाला घरची बाई सोबत घेऊन आला तो काही ना काही घरच्या बाईच्या बद्दल सांगत असायचा. त्याच्यामध्ये एक खासियत होती. एक दिवस काय झालं, मी कंपनीत जायचा सुट्टीचा दिवस आणि त्या दिवशी सर्वांना माहित होतं का मार्गदर्शक साहेबांना आज सुट्टी राहते. मग ज्याचे कार्य सुरू झाले तेही यायचे, ज्याचे कार्य घ्यायचे झाले तेही यायचे आणि काही असेही यायचे. आता हालमध्ये थोडा हाल भरून होता. ते दोघे जण आल्याच्या नंतर आता त्यांना चूक तर सोडवायची होती, समाधान तर करायचं होतं. आले तर म्हणले आता सर्वांचा नंबर सिरियस नंबर लागलेला नंबर तसं काय केलं. काकाजी म्हणते माझ्या घराची तब्येत खराब आहे, पोटाचा प्रॉब्लेम आहे, 7 गाठी आहे आणि 3 गाठीचं ऑपरेशन सांगितलं. एका गाठीले म्हणजे 35,000 आणि ते एका दिवशी 7 गाठी काढायच्या नव्हत्या. जशी दुसऱ्या महिन्याची पाळी आली तेव्हा ती दुसरी गाठ काढायची, म्हणजे हर पाळीच्या वेळेस काढायची. म्हणजे बापू तुझ्या खर्च लपा झाला 1,05,000 हेच झाले, तुझ्या बाकीचा खर्च अजून म्हणलं करायला म्हणलं तू पकडायचा कसा कशी का. काकाजी मग ते गोष्ट सांगतो माया घरची चूक सांगितलं. आता त्या विषय कसा होता, जसे दोघं पती आणि पत्नी भांडण होते प्रत्येक घरामध्ये. भांडण झाल्याच्या नंतर पत्नी काय करे बाजबोकरी करे. तिनं बाज धरलं का ते बाजमध्ये सोड येत असतात. काय होऊन द्या स्वयंपाक नव्हती करत, त्या नदी पाण्यात पाणी नव्हती आणा. हा बकऱ्याकडे या विचारा तुम्हाला सत्य सांगू द्याची. हा बकऱ्याकडे जाय, बकऱ्याला चारा पाणी करे, बकऱ्या घेऊन जा, बकऱ्या संध्याकाळी आणे, घराची झाजूक करे, स्वयंपाक बनवे, जेवण करे आणि घरच्या बायकोसाठी बनवून ठेव. मोठी मूठ नव्हतं ना मोठ. पण विषय एक तिचा एक असा होता, संध्याकाळी प्रार्थना करायला जेव्हा वाट बनवायला अगर बसला बाजू कवा उठे बिचारे कवा पाय धुवायचे कवा ते पाय पुसून त्याच्या मागे बसले त्याला माहित नाही. पण सायंकाळची प्रार्थना बरोबर करायची. जसा हा सकाळी उठला गरम पाणी केलं पूर्ण कामं करायची, झाड दूध चहा सारवण सगळे कामं करायचे. पण जशी त्याची आंघोळ झाली का तो बकेट घेऊन आता पाण्याला जायचा. किती वेळ लागते रे जिनीवर झाला जास्त जास्त 10 मिनिटं लागत. जवळपास अगर राहिले किंवा बोरिंग राहिलं तर तेवढ्या वेळामध्ये त्या बाईला